एवढंच मला मला आलेला अनुभव एवढाच आहे की 2009ची पहिली निवडणूक जी मी लढलो ती एकदम म्हणजे एकदम नौखा होतो, पहिली विधानसभेची. आणि त्यावेळेस माझी ओळख एवढीच की फक्त राजेसाहेबांचा मुलगा इतकीच ओळख होती. आणि मग ती निवडणूक लढल्याच्या नंतर 2014 पर्यंत पहिलं जी काम केलं ती काम करत असताना मला थोडा आलेला अनुभव सांगतो. मी एक तर कधी ग्रामपंचायतचा सदस्य राहिलो नव्हतो, पंचायत समिती मला माहित नव्हती किंवा जिल्हा परिषदही माहित नव्हती. त्यामुळे नेमकी ग्रामपंचायत कशा पद्धतीनं काम करते, पंचायत समिती कशा पद्धतीनं काम करते, जिल्हा परिषद कशा पद्धतीनं काम करते, या सगळ्या बारीक गोष्टी मला वैयक्तिक माहित नव्हत्या. त्यामुळे त्या मला शिकून घ्याव्या लागेल. नाहीतर काय होतंय, आपण डायरेक्ट जर आमदार झालो, डायरेक्ट खासदार झालो किंवा डायरेक्ट मंत्री झालो तर खालचं जर वर्किंग आपल्याला नाही लक्षात आलं तर पुढचे अधिकारी आपली कृतीच ओळख केली म्हणलं तर काय, जसं एखाद्या ग्रामसेवकाला वाटलं की सरपंचाला काय कळत नाही म्हणलं की तिला पिशीतच गुंडाळला म्हणायचं सरपंच, तसं आमदाराचं खासदाराचं सुद्धा आहे. त्यामुळं मला नेहमी वाटायचं की 2009 ते 14 काम करत असताना किमान 6-7 महिने तर माझं वर्किंग समजून घेण्यात गेलं किंवा ग्रामपंचायतला निधी कुठल्या माध्यमातून येते, वित्त आयोगाचे हप्ते कसे येते, पुन्हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तुमचे निधीचं आवंटन कशा पद्धतीने होतंय, जिल्हा परिषदला किती टक्के निधी जातो, मग ती पुन्हा बंधित निधी म्हणजे अबंधित निधी, ही सगळे प्रकार. म्हणजे मला एक म्हणतात का नाही, आता तुम्ही तलाठीची जर परीक्षा पास झाली तर त्याला प्रोबेशन पिरियड असते, कलेक्टर झाला तर त्याला प्रोबेशन पिरियड असते. तसं मला वाटतं आमदार खासदार झाल्यावर त्याला प्रोबेशन पिरियड नसते, त्याला डायरेक्ट कामच करावं लागतं, वर्किंगच करावं लागतंय. तर मला वाटतं की त्याचं सुद्धा ट्रेनिंग असलं पाहिजे. जे नवीन आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांना माहित पाहिजे की बाबा खालचं पंचायत राज कशा पद्धतीनं काम करते, स्टेट बजेट. आता मी अनेक म्हणजे मंत्र्याचं सुद्धा बघतो, आता मी बऱ्याच डीपीडीसीला जातो, मंत्र्याला माहितीच नसते की नेमकं आता इरिगेशन डिपार्टमेंट तुमचं स्टेटचं वेगळं आहे, जिल्हा परिषदचं वेगळं आहे. निधी आलेला असते स्टेटच्या ह्याला, मंत्री विचारते जिल्हा परिषदच्या इरिगेशनच्या डिपार्टमेंटला. म्हणजे मी स्वतः बघितले बरं का. म्हणजे असं जर झालं तर मला वाटतं आता ज्याला माहिती आहे ती त्या मंत्र्याची पातळीच निघते म्हणतात की बाबा ह्याला माहिती किती आहे, आणि पुढचे अधिकारी बी आपली किती ओळख केलेली करते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी माहिती करून घेण्यात 6-7 महिने गेले. पण एकदा माहित झाले, एकदा वर्किंग लक्षात आलं की मग मात्र तिथून पुढे काम करायला बऱ्यापैकी मला सोपं गेलं. दुर्दैवानं मला वाटतं त्यावेळेस सोशल मीडिया एवढा प्रॉमिनंट नव्हता 9 ते 14च्या काळात. मी अक्षरशः प्रत्येक गावागावात जाऊन बैठका घेतल्या, प्रत्येक लोकांचे आणि सगळे अधिकारी घेऊन बरं का, तुमचं बीडीओ असेल, तहसीलदार असेल, तुमच्या तालुका स्तरावरचे जेवढे अधिकारी आहेत ते सगळे जाऊन आम्ही गावात बसायचं आणि मग गावातल्या लोकांच्या समस्या ऐकून घ्यायच्या. मग त्या समस्या आम्ही तिथंच बसून त्याचं एक लिस्ट तयार करायची आणि त्या समस्या तिथंच जागेवर ऑन द स्पॉट सोडवायच्या. पुन्हा जनता दरबारचं सुद्धा आयोजन असायचं. माझी जनता दरबार तुम्ही आमदार असताना जर बघितलं तर 8-9 तास चालले. मग अधिकारी वैतागून जायचे 8 तास 9 तास आणि म्हणायची काय अशी पद्धत असते का म्हणली कुठं दरबाराची. शुगर असलेल्या माणसाचं तर अजून त्याच्यावर जास्त अवघड, एका जागेपासून 8-9 तास बसायचं. मग मी त्यांना म्हणायचे की हे 9 तास का गेले, तर साध्या साध्या गोष्टी पण लोक माझ्या पुढे आणून सांगायला लागले म्हणून 9 तास तुमचे गेले. हीच कामं जर तुम्ही केली स्वतःहून तर ही कदाचित समस्या आपल्याकडे येणार नाही ना आपल्याला विनाकारण वेळ तिथं घालवावा लागणार नाही. मग अशा पद्धतीनं पण बऱ्याचशा कामाचा उरक त्या 2009 ते 14च्या काळात झाला. पण एक सांगतो की राजकारणात इतकं निश्चित असते की 5 वर्ष तुम्ही कितीही चांगलं काम केलेलं असलं तरी निवडणुकीच्या दरम्यान नेमकी राजकीय परिस्थिती काय तयार होती त्याच्यावरच तुमचं निवडून यायचं आणि न निवडून यायचं गणित अवलंबून असते. कारण अचानक कुठला मुद्दा कधी उपस्थित होईल आणि ती मुद्दा तुमच्या बाजूने जाईल का तुमच्या विरोधात जाईल हे तुम्ही ठरवू शकत नाही. तुम्हाला प्रामाणिक सांगतो की 9 ते 14 सुद्धा मी अतिशय मन लावून प्रामाणिकपणे काम केलं होतं. इतका फरक होता माझा की एखादं काम नाही झालं की मी पट अधिकाऱ्याला मग काय सोडीलच नव्हतं, त्याची काय खैरच नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यामध्ये बी एक प्रकारची निगेटिव्हिटी असायची की आम्हाला प्लेस बोलतोय ही ती तयारच होते. म्हणजे अक्षरशः काय काय अधिकाऱ्यांनी तर 2014च्या निवडणुकीत पदरचे पैसे करून माझ्या विरोधात प्रचार केला असेल. म्हणजे त्या टोकापर्यंत निगेटिव्हिटी जायची. पण शेवटी मी बोलत होतो ती सामान्य माणसाच्या कामासाठी बोलत होतो, त्याचं काम व्हावं ही भावना होती. आणि शेवटी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एखादं काम एखाद्या अधिकाऱ्याला एक वेळेस सांगितलं आणि तेच काम जर वारंवार सांगायची पाळी येत असेल तर कुठल्याही माणसाचा रागावणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे. मला वाटते तशी सुरुवात होती. आता नवीन पहिला खेळाडू म्हणल्यावर थोडी सुरुवात अडकळत होतच असते माणसाची, पण जितकं चांगलं करता येईल तेवढं 5 वर्षात केलं. पण दुर्दैवानं 2009 ते 14च्या पुढचा जर तुम्ही विषय बघितला
तर 14च्या निवडणुकीत नेमकी भाजपची आमची युती शेवटचे फॉर्म भरायला शेवटचा दिवस बाकी असताना एक दिवस आधी तुटली. म्हणजे भाजपचे कार्यकर्ते वेगळे लढले, म्हणजे भाजप वेगळं लढलं, सेना वेगळं लढलं आणि लढून झाला. मला वाटते 8-9 हजार मताचा डिफरन्स, म्हणजे मला कमी मतं पडली त्यावेळेस सुद्धा. आणि मग मला वाटते 14 ते 19चा काळ ती बरंचसं काय शिकवणार होता माणसाला. मग की फक्त जसं विजय शिकवत नाही तसं पराजय बी शिकवत आहे. ते 9 ते म्हणजे 14 ते 19च्या काळात सुद्धा बऱ्यापैकी मला शिकायला मिळालं की बाबा आपण आमदार म्हणून पदावर असताना प्रत्येक व्यक्तीचं आपल्याकडे बघणं बोलणं कसं असतंय, अधिकाऱ्याचं बघणं बोलणं कसं असतंय. आणि ज्यावेळेस आपण एखादं पद ग्रहण करत नाही, एक सामान्य माणूस म्हणून जगतो, त्यावेळेस आपल्याकडे बघायचं बोलायचं कशी पद्धत असते. या दोन्ही गोष्टीचा डिफरन्स मला बघायला मिळाला. एवढा आहे की काम मात्र मी कधी सोडलं नाही. कदाचित 14 ते 19 म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो. माझा रिझल्ट ज्या दिवशी होता विधानसभेचा, त्या दिवशी गफारबाई म्हणून आपली तर सिमेंटचे व्यापारी आहेत बघा, त्यांचं लग्न होतं आणि नेमकं रिझल्टच्या दिवशीच लग्न होतं. तर त्यांनी मला म्हणली दादा आता निकालाच्या दिवशी लग्न आहे, म्हणलं तुम्ही काळजी करू नका गफारबाई, मी येतो. म्हणलं निकाल काय का लागत आपण येतो, म्हणलं मी लग्नाला. आणि मी पडलेलो होतो, पराभूत झालतो. 9,000 मतं मला कमी पडली होती विधानसभेला. तरी सुद्धा त्या लग्नाला मी 4 वाजताच्या का 4:30 वाजताच्या लग्नाला मी गेलो होतो. म्हणजे मी हाताशून बसलो नाही कधी की आता चला पराभव झाला ना तर काय करायचं. म्हणजे अगदी पराभव झाल्याचे म्हणजे मतमोजणीतनं बाहेर आलो की मी लगेच माझं काम चालू केलं होतं. तर 14 ते 19 मध्ये मी त्याच पद्धतीनं काम करत राहिलो. पुढं आपलं आत्मचिंतन बी केलं की बाबा आपण आपल्या स्वतःत काय सुधारणा करणं गरजेचं आहे, किंवा एखाद्या कामासाठी अधिकाऱ्याला किती टोकापर्यंत जाऊन चिडणं अपेक्षित आहे. कारण त्याचा फटका बसलाच होता ना. कदाचित अधिकाऱ्यांना जर गोड बोलून काम केलं असतं तर मला वाटतं ते 8-9 हजार मतं सुद्धा कव्हर झाली असती. कारण 9,000 मतं म्हणलं तर राजभोवती 4,000-4,500 मताच्या फरकात राहते. तर पण मग तिथून माझ्यात स्वतः सुद्धा सुधारणा करून घेतली की बाबा काम करत असताना. आणि लोक इतकी हुशार असते ती, त्यांचे इतकं म्हणजे आपण म्हणतो का नाही त्याचं काम असतंय. आता माझं आता जो सांगतो, आता मी आहे कैलास पाटील, आम्ही सगळेजण काम करतोय. तर कैलास दादाने एकदा काम सांगणार, पुन्हा मला एकदा सांगणार आणि पुन्हा म्हणणार तर तुमच्या भाषेत बोलावं. त्याची इच्छा अशी असते की त्याच्यावर करावं. आता ही 9 ते 14 माहित नव्हतं तर ती जाळच करायचं. म्हणजे माणूस काम घेऊन आला की अधिकारी 100% चूक आणि माणूसच बरोबर. आणि मी त्याच ऐकायचं, त्या अधिकाऱ्याचं काय घेत नव्हतं, त्यालाच बोलायचं, फड 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 बोलायचं. त्यामुळं आता मात्र मी शिकलो की बाबा ही कधी अधिकाऱ्याचं त्याचं काहीतरी दुखणं असते ना, अधिकाऱ्याच्या अंगावर कसं खासदाराला घातलं आमदाराला घातलं ह्याचा एक आनंद त्याला असते. असे पाहुणेत काय सगळेच नाहीत, पण जिथं अन्याय होतोय तिथं आज मी चुकत नाही बोलायला. आणि जिथं समजा काही टेन्शन नको करायला लागलं तर तेवढं मात्र थोडं समजून घेऊन किंवा दोन्ही बाजू आपण ऐकून घेतल्या पाहिजेत. कधी काम करत असताना ज्याला समस्या सांगते त्याची बाजू ऐकून घेणं अपेक्षित आहे. अधिकारी का काम करत नाही त्याची बाजू आपण समजून घेणं गरजेचं आहे. मला वाटतं ही 2 गोष्टी मला जयाच्या आणि पराजयाच्या काळात शिकायला मिळाल्या, ज्याचा फायदा मला सगळ्यात जास्त मला वाटतं 19 ते 24च्या टर्मला झाला. आणि मी त्या दोन्ही गोष्टीचं अवलोकन करून काम करत गेलो. आज 19 ते 24च्या दरम्यान मात्र मला 100% कॉन्फिडन्स होता पहिल्या दिवसापासून. कारण मी डे 1 पासून लोकांच्या संपर्कात होतो. कोरोना आलो म्हणून मी काय घरी बसतो नाही किंवा कोरोनात आपण कसं बाहेर पडायचं म्हणून बसतो नाही. त्या दिवसापासून कामाला सुरुवात केली होती. आणि मग प्रत्येक गावात जाणं आणि सहसा राजकारणी माणसं काम करत असताना मी एक बघितलं की त्याचं एक PR असते, त्याची एक प्रमोशनची एक एजन्सी असते, त्याची इमेज बिल्डिंगची एक पद्धत असते. मग त्याच्यासाठी काय काय करायचं ह्याच्यासाठी सुचवणारे काही आजूबाजूचे काय म्हणायचं त्याला मार्गदर्शक तत्व लोक असते ती. मला वाटतं ह्या भानगडीत मी कधी पडलो. मी कायमस्वरूपी हे काम करत गेलो की आलेलं काम आपलं आहे आणि आपण ते काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कारण ती माणूस अपेक्षेनं आलाय की बाबा ही अडचण माझा लोकप्रतिनिधी दूर करत. मला वाटतं ह्या पद्धतीनं डे 1 पासून कामाला सुरुवात केली. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की एका माणसाचं काम झालं तर एका माणसानं त्या गावातल्या 10 माणसाला सांगायला सुरुवात केली. मग 10 माणसं माझ्याकडे यायला चालू झाली. मग 10 माणसांनी 100 माणसाला सांगायला चालू केलं, 100 माणसांनी 1000 माणसाला सांगितलं. म्हणजे ती मल्टिप्लिकेशन मध्येच वाढत गेलं. तसं कामाचा व्याप वाढत गेला. सुरुवातीला 9 ते 14च्या काळात मी आणि संतोष 2 जण असायचे. म्हणजे एक खंबीर स्तंभ असल्यासारखं असायचं म्हणायचे. काय जी पडत ते आम्ही दोघांनीच करायचं, काय जी लागत ते आम्ही दोघांनीच म्हणजे पण करायचं. त्याच्यात काय झालं, आम्हाला काम करायची सवय लागली. म्हणजे इतकी काम करायची सवय लागली की
म्हणजे आता किती रोड पडला तर काहीच वाटत नाही त्याचं, चला म्हणजे युज टू झाल्यासारखं केलेलं आहे आपण. मग मात्र लोकसभेच्या काळात मात्र थोडी त्यात बदल केला आम्ही, की म्हणलं एका विधानसभेचं काम बघणं आणि 6 विधानसभेचं काम बघणं फरक आहे. मग आम्ही बॅक ऑफिस तयार केलं. फक्त आता त्यात कमी होती माणसं, तुम्हाला लगेच आज तुम्ही ऍडव्हर्टाईज केली तर उद्या कामाला 100 माणसं येणार आहेत, पण प्रामाणिकपणे काम करणार ते 5 ते म्हणजे मी तर म्हणतो 1-2च देखील 100 मधली जी बाय हार्ट काम करू शकते. पण आमच्याकडे सुरुवातीला आम्ही सगळी म्हणजे बालाजी सावंत असेल पुन्हा बाकीची सगळी एक बरीचशी टीम आमची पुन्हा जुळत गेली. मुन्ना तुमचा असेल, तिकडचे मामा आहेत हे जे उमरग्याकडे काम करणारे, इकडचं विकास पवार म्हणून बार्शीतला एक पवार आहे. पण एक त्यांना सवय कशी कुठून सुरुवात झाली की बाबा मी स्वतः खासदार असताना एखादं काम माझ्याकडे जर आलं तर मी त्याचा पाठपुरावा इतक्या हे न करतो की बाबा असं नाही की काहीतरी काम सांगितलंय बघू, सांगितले अधिकाऱ्याला होईल बघल असं नसायचं. साधं जरी काम सांगितलं तर मी तिथंच ताबडतोब, समजा तहसीलदारकडे असेल तर तहसीलदारला कॉन्फरन्सवर घेणं, त्याचं काय जे काम असेल ते त्याचं काम मार्गी लावून देणं. ही कामाची पद्धत, संतोषची कामाची पद्धत ही बाकीच्या सगळ्या लोकांनी म्हणजे अनुकरण केलं त्याचं. आणि प्रत्येक जण म्हणजे माझ्याकडे जेवढा बी स्टाफ आहे एक पण पोरगा असा नाही की काम सांगितलंय बघू काय होईल ते होईल असं काहीच नाही. प्रत्येक जण तितक्याच ताकदीनं की आपल्या घरातलं माणूस जेव्हा काम सांगते किंवा आपलं स्वतःचं जेवढं काम असतंय त्या कामाला जितक्या ताकदीनं आपण फेस करतो तितक्याच ताकदीनं त्या जरी माणसाचं काम असतं तर तेवढ्याच ताकदीनं आम्ही फेस करतो आणि त्याचं सोल्युशन त्या माणसाला द्यायचं प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि मग अशा पद्धतीनं पूर्ण मला वाटतं 19 ते 24च्या दरम्यान जी आमची सगळी काम करणारी टीम तयार झाली. पुन्हा ह्या टीमचा कॉन्फरन्स कॉल बी असते किंवा तुम्हाला दिवसाचे किती फोन आले. सुरुवातीला तुम्हाला सांगतो 10 फोन 12 फोन यायचे म्हणजे नवीन पोरांना. पुन्हा त्या फोनची संख्या हळूहळू आमची वाढत गेली. मग 100 फोनवर गेले, पुन्हा 200 300 अशी वाढत गेली. पण आम्ही तसं ठेवतो रेकॉर्ड की बाबा काय काम कुठल्या माणसानं आपल्याला काय काम सांगितलं होतं त्याचं काम झालंय किंवा झालं नाही. त्या पद्धतीचं सकाळी कॉन्फरन्स कॉलवर सगळ्याचं आमचं म्हणजे माझ्या सहित त्याला जवळपास आमचा 1-1.5 तास वरचा जायचा. पण अशी शिस्त लावून त्या पद्धतीनं काम करत गेलो. ह्याचा फायदा असा झाला की सामान्य लोक प्रचारित झाले. आणि सहसा तुम्ही खासदार जर बघितले माझ्या पूर्वीचे, मी नाव ठेवीत नाही कुणाला पाटील साहेब, पण खरंच एका खासदाराला एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये संपर्क ठेवणं फार कठीण काम आहे. पण मी तुम्हाला सांगतो की मी पूर्ण संपर्क तर ठेवलाच, कोरोनातही ठेवला, कोरोनाच्या नंतरही ठेवला. आज सुद्धा आता उद्या 16 तारीख लग्नाचे आहे, तर जेवढे लग्न आहेत मतदारसंघातले तेवढे सगळ्या लग्नाचा डाटा येतोय, एक रूट तयार होतोय किंवा मॅक्झिमम लग्न आपल्याला कुठल्या रूटवर आपले होऊ शकते. मग समजा कधी 40 पत्रिका, कधी 45 म्हणजे अगदी 99 पत्रिकापर्यंत गेलोय. हायस्ट 99, 100च्या पुढे कधी क्रॉस झाला नाही, पण 99 पत्रिकापर्यंत निरोप मला एका दिवसाचे आलेले. आणि त्याच्यातले सुद्धा मॅक्झिमम 35-40. आणि लग्न करायची पद्धत अशी की बाबा सकाळपासून काही मग जास्त लग्न असते तर हळदीला बी काही दिवशी म्हणजे एक रूट हळदीचा रात्रीचा करून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी अशी लग्न ठेवायची म्हणजे रूट असा तयार करायचा की जिथं मुलाचं लग्न आहे म्हणजे मुलाचं लग्न तिथंच राहते. समजा लग्न बी लागलं, नवरा नवरी बी गेले तर तुमचे घरात आपली भेट होती त्यांच्या. मग असे रूट तयार करायचा आणि मग त्या पद्धतीनं भेटिंग देत चालायचं. 2 मिनिटं जरी जाऊन भेटलो तरी एक त्या माणसाची आपल्याबद्दल आपुलकी तयार होते, एक आपलेपणाचा भाव तयार होते. अशा पद्धतीनं संपर्क करत मला वाटतं 19 ते 24 मध्ये एक अजून सुधारणा केली. मला वाटतं ती मी आधी काय व्हायचं, लोकांचा संपर्क, लोकांची कामं एवढ्या पुरतच मर्यादित राहायचं. आणि मग जी कॉन्क्रीट काम आहे तुमची समजा की जी की तुम्ही लोकप्रतिनिधी या नात्यानं जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं करणं अपेक्षित आहे. जसं की आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय होता की जो करणं गरजेचं होतं. मग त्याच्यासाठी मग आठवड्यातले 2 दिवस द्यायला सुरुवात केली, कारण 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळेस मी आमदार कैलास पाटील आम्ही 2 जण पण मला वाटते मंगळवार, बुधवार, गुरुवार 2 ते 3 दिवस आम्ही मुंबईत थांबायचं कंटिन्यू. आणि मग तिथं थांबून त्या कामाचा पाठपुरावा करायचा. मेडिकल कॉलेजचं बऱ्याचशा त्याला सुद्धा अडथळे होत्या. त्या अडथळ्याच्या शर्यतीबद्दल मी बोलत नाही, पण त्या सगळ्या शर्यती पार करून ज्यावेळेस मंजुरी आली आणि ज्यावेळेस कॉलेज प्रत्यक्षात आपल्या धाराशिवमध्ये तयार झालं तर त्याचं एक आत्मिक समाधान आपल्या मनाला असतंय. आणि मग धाराशिवचं मेडिकल कॉलेजचं काम असेल, आपला कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा विषय होता. तर आता आज काय निवडणूक संपली समजा, आता काय पॉलिटिकल कोण बोलणार नाही. मी बोललो म्हणजे माझं एक वैशिष्ट्य आहे, मी निवडणूक असो किंवा नसो, जी वस्तुस्थिती आहे, जी फॅक्ट आहे
तीच मी कायमस्वरूपी मांडली. कारण तुम्ही निवडणुकीच्या काळात जर एक बोलत असाल आणि निवडणूक संपल्यावर जर वेगळं बोलत असाल तर त्याच्यात तुमचा डिफरन्स आता इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे लगेच पकडला जाते, तुम्ही लगेच सापडत. त्यामुळं एक मात्र पक्का आहे की जे बोललो आधीही तीच बोललो, नंतरही तीच बोललो आणि आज पण तीच बोललो. त्यावेळेस कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत आपली भानगड अशी होती की तरतूद व्हायची, म्हणजे अर्थसंकल्पात तरतूद शासन करत होतं, पण जी कामं करणं अपेक्षित आहे की ज्याच्यामुळे आपलं पाणी इथपर्यंत पोहोचणार आहे. आता जसं की तुमचं धाटणीचा बॅरेज आहे, बांधून त्याला मला वाटते 10-15 वर्ष झाली असतील. आता नारिकर साहेबांना माहित असेल, तुमचा इथला तुळजापूरचा रामदारा तलाव ती सुद्धा 10-15 वर्ष झाला असेल बांधून. पण धाटणीच्या बॅरेज पासून ते रामदारा तलावपर्यंत ही जी काम आहे त्याला मात्र प्राधान्यक्रमात स्थान नव्हतं. म्हणजे एक पद्धतीनं ताट वाढलंय पण हातानं जेवायचं नाही, अशा पद्धतीचं एक आट टाकून शासनानं ठेवली होती, ज्याच्यामुळे ही कामच करता येत नव्हती. तर आमदार कैलास पाटील आणि आम्ही पहिल्यांदा तो प्राधान्यक्रम बदलला आणि तुळजापूरचा रामदारा तलाव आणि दुधाळवाडीचा जी साठवण तलाव आहे तिथपर्यंत ती प्राधान्यक्रम आम्ही ठरवला. त्याच्यासाठी लागणारी जी, कारण 3 पद्धतीनं कामं चालते, एक मेकॅनिकल डिपार्टमेंटचं वेगळं असतंय, इलेक्ट्रिकलचं वेगळं असतंय आणि सिव्हिलचं वेगळं असतं. टीव्हीची एस्टिमेट तयार करणं, टीव्हीचं सगळं तयार करणं, त्याला मी विचारलो होतं इंजिनियरला साधारणतः किती काळ लागलं, ती मला 1.5-2 वर्ष तर सहज जाते, पण ती काम आम्ही साधारणतः 3 ते 4 महिन्यात. मी कैलास दादा आम्ही काय करायचं कंटिन्यू, आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय असल्यामुळं त्याचं फॉलोअप आम्हाला घेणं सोपं पडलं, त्याचे इस्टिमेट तयार करणं सोपं पडलं. इस्टिमेट तयार केले, ती कामं प्राधान्यक्रमात घेतली, कारण जोपर्यंत रामदारा तलावापर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत पुढचं कामच तुमचं प्रोग्रेस होणार नाही. आणि मग प्राधान्यक्रमात घेतलं गेलं. त्याचा GR जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना निघाला, पण दुर्दैवानं 2.5 वर्षातच पुन्हा गुवाहाटी मार्गे, आपलं सुरत मार्गे गुवाहाटीचा प्रवास झाला आमचं पुन्हा. पण असो, जरी तसं झालं असं तरी आम्ही त्याचा पाठपुरावा मात्र सोडला नाही. उशीर मात्र 100% लागला, कारण ज्या पद्धतीने इस्टिमेट करायला 1.5 वर्षाचा कालावधी लागला असता ते आम्ही 6 महिन्यात करून घेतलं होतं. तर टेंडर सुद्धा काढून त्याचं काम प्रोग्रेस करून आमची अपेक्षा होती की 2024च्या महिन्यात आपल्याला ती पाणी रामदारा तलावापर्यंत आणून टाकायचं. ह्या भूमिकेतनं मी काय लागतं आम्ही दोघे त्या कामाचा अतिशय प्रामाणिकपणे पाठपुरावा करत होतो. आणि आता थोडंसं सरकार बदलल्याच्या नंतर थोडं सवतीच्या लेकरांनी वागवायचा प्रकार असतंय, ती काय वागणं झालं. पण शेवटी पाणी आलं पाहिजे पाणीपर्यंत, म्हणजे ही भूमिका होती, त्याच्यासाठी ही प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या काळात केले. फक्त पहिल्या टर्म मध्ये ह्या टर्म मध्ये एवढाच फरक आहे की कॉन्क्रीट कामं करण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही पावलं उचलली. RDSS ची योजना आहे तुमची, कारण लाईटच्या अडचणी यायला. आता लाईटच्या अडचण नुसतं आम्ही डीपी किती जरी इथे डीपीडीसीला तरतूद केली तर त्याचं सोल्युशन मिळणार नव्हतं. त्याच्यासाठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या जिल्ह्याचं वाढवणं गरजेचं होतं आणि ती वाढवायचं असेल तर त्याला भरीव निधीची गरज होती. तर 1303 कोटी रुपयाची तरतूद RDSSच्या माध्यमातून तयार करणं असो. पुन्हा अजून एक महत्वाची गोष्ट, सोलापूर तुळजापूर धाराशिवचा रेल्वे मार्ग, त्याच्या प्रोसिडिंग सुद्धा आहे. आता ही थोडंफार ही वर्किंग मला कैलास दादामुळे मी थोडं लक्षात आलं बरं का, की आपण नुसतं घरी काम करून उपयोग नाही. लोकांना कॉन्क्रीट काम करणं सुद्धा म्हणजे आपण केलेलं काम पण लोकांकडे जाता आलं पाहिजे, ते दाखवता. कारण कसं असते राजकीय काम म्हणजे ती श्रेय घ्यायची कुतरवड लागलेली असते. आणि माझं काय व्हायचं, काम करायचं पण त्याचं कधी काय म्हणायचं रेकॉर्ड ठेवायचं नाही, काय नाही. तिथून मात्र मी हुशार झालो. मला वाटते सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाच्या प्रत्येक मिटिंगचं प्रोसिडिंग आज कलेक्टर ऑफिसकडे आहे, किंवा काय अडचण आली होती, काय करायचंय आणि काय केलं. त्याच्यात खासदाराचे निर्देश आहेत, त्याच्यात कलेक्टरचे निर्देश आहेत, अडचण काय आली त्याचे रेकॉर्ड आहे. आणि प्रत्येक महिन्याला बैठक घेतली आपण, कारण महसूलचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी असा एकत्रित आपली ती बैठक चालायची. ती काम त्याला सुद्धा जी गती मिळाली त्याच्यात 100% ह्या बैठकीचा वाटा आहे. विभागीय बैठक असतील तिथेही तेवढ्या वेळ द्यायचं, तिथेही त्याचं कामाचं आउटपुट काढून घ्यायचं. पुन्हा विम्यासारखा प्रश्न आला. विम्याच्या बाबतीत आता खरं सांगतो, खरंच ही प्रधानमंत्री फसल विमा योजना का नाही, ही नुसती कंपनी धार्जिनच आहे. कारण त्याचं जे सगळं तुमचं ही काढलेलं आहे का, काय म्हणायचं, करार जो झालाय केंद्र सरकारमध्ये आणि विमा कंपन्यांमध्ये, त्याच्यात जेवढे अटी शर्ती नियम आहेत ती सगळे कंपनीला कसं बेनिफिट होईल अशाच पद्धतीचे आहेत. आणि त्याचा जर आपण मागोवा घेतला की आजपर्यंत जसं प्रधानमंत्री फसल विमा योजना चालू झाली त्या दिवसापासून कंपनीनं प्रीमियम घेतलं किती आणि त्याच्या बदल्यात कंपनीनं क्लेम सेटल केले किती, त्याचा जर मागोवा घेतला तर कंपन्या मला वाटते 5-5, 10-10 हजार कोटीच्या नफ्यात असलेलं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं. मला वाटतं त्या योजनेचा सरकारनं बदल केला पाहिजे. त्याच्या बाबतीत आमचं सरकार असताना आम्ही ते
80-110चं लिमिट आणलं होतं. म्हणजे कंपनीला प्रॉफिट कमवायला बी लिमिट आणि नुकसान भरपाई द्यायला बी लिमिट, एक प्रकारचं बंधन त्या ठिकाणी घालायचं काम. म्हणजे 100 बीड पॅटर्न ज्याला म्हणतो का आपण, ती त्याचं परफ्युजन सुद्धा कैलासदादांनी होतं, त्याच्यात बसवायचं आम्ही केलं होतं. पण शेवटी कसं असतं, ती सरकार काय म्हणायचं, सत्तेपुढे शांतून काही चालत नाही, त्यामुळे ती रिवाडायचं काम चालू होते. आता सुद्धा बघा तुम्ही, काहीच ती परिपत्रक काढायचं गरज नाही, पण कंपनीला फायदा होतोय म्हणून परिपत्रक केंद्र सरकारने काढले. आणि निवडणुकीत बरं का, वरकर्मी दिसताना असं दिसतंय की सामूहिक नुकसान झाले असं गृहीत धरून तुम्ही नुकसान भरपाई द्या, पण त्याच्यासाठी जी सूत्र वापरलंय त्या सूत्रानुसार परिस्थिती अशी येणार आहे की जी तुम्हाला अग्रिम मिळालाय 5,000 म्हणजे हेक्टरी 5,000 रुपये, म्हणजे जो काय मिळालाय त्या अग्रिम मधलेच पैसे शेतकऱ्याला परत द्यावे लागतील कंपनीला त्या सूत्रानुसार, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा ज्या खुट्या मारायचे प्रकार होतात का, म्हणजे ते खरंच दुर्दैवी आहेत. मला वाटतं अशा बारीक गोष्टीकडे सुद्धा लोकप्रतिनिधीचं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि मला अडचण मोठी काही ते सांगतो, आता धाराशिवचा एक जिल्हा, पुन्हा तुमचं लातूर, सोलापूर, त्याला खंडपीठ येत आहे मुंबईचं, त्याला खंडपीठ येत आहे संभाजीनगरचं, लातूरचं हेच भाग नाही. मग आता ते तिन्ही पातळीवर लढायला सुरुवात केली आम्ही. आता नेमकं काय व्हायचं, धाराशिवचा विषय व्हायचा आणि मग त्या पद्धतीनं बार्शीमध्ये इम्प्लिमेंटेशन करायला थोडंसं अडचणीचं असायचं, पण ती सुद्धा करायला आम्ही हळूहळू सुरुवात केली, ज्याचा फायदा बी झाला. मला वाटतं बार्शीकर सुद्धा मान्य करतील की विमा कधी पूर्वी मिळत त्यांना, म्हणजे विम्याचं नाव आमचं म्हणजे पाठक सुद्धा सांगते माहितीच नव्हतं त्यांना, विमा अनुदान असलं काय भानगड आहे सारखी, तर त्यांना सुद्धा ती मिळायला आता सुरुवात झाली. आणि मला एक वाटतंय की सरकार नावाच्या यंत्रणेनं आपण राबवलेल्या योजनेचा आपण सुद्धा मागोवा घेणं अपेक्षित आहे ना, की आपण योजना आणली पण त्या योजनेचा बेनिफिट जर कंपन्यांनाच होत असतील तर त्याच्यात सुधारणा करणं सुद्धा सरकारची जबाबदारी आहे ना. सरकारमध्ये जी बसलेले प्रमुख लोक आहेत त्यांची जबाबदारी आहे ती. असं नाही की बाबा चाललंय चलत राहायचं, असं नाही. हजारो कोटी रुपये कंपन्या नफा कमवतात आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी तुम्ही जर तोंडाला पानं पुसत असतात तर मला वाटतं ती सुद्धा योग्य नाही. तिथं सुद्धा त्याचं अवलोकन व्हायला पाहिजे. हा, एवढं मात्र आहे की मागच्या 1924 मध्ये असं होतं, हम करे सो कायदा, 5वी बहुमत होतं, व्हायचं बहुमत आमचं मतदान सुद्धा मागायचा काही विषय नसायचा, निघाली पुढं. पण आता मात्र मला वाटतं की आता पहिलं अधिवेशन येणार आहे, आता एक सक्षम विरोधी पक्ष मला वाटतं तिथं आहे आणि लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष हा असलाच पाहिजे. विरोधी पक्ष जर नसेल आणि निरंकुश सत्ता असेल तर मला वाटतं कुठल्याही जनतेचं त्याच्यातनं भलं होऊ शकत नाही. निरंकुश सत्तेचं रूपांतर कोणा कशात होतंय, म्हणजे माणसाच्या डोक्यात कशी हवा जाती ती मला वाटतंय अख्या देशानं अनुभवलेली आहे. फक्त देशानं नाही, जागतिक पातळीवर सुद्धा जर आपण अनेक उदाहरणं घेता येईल, रशियासारख्या देशाचं उदाहरण घेता येईल, चीन सारख्या देशाचं उदाहरण घेता येईल. आता त्याच्यातनं फायदा होतोय का नुकसान होतंय, आता तिथं लोकशाहीचं अस्तित्व नसल्यामुळे आपल्याला ते अवलोकन करता येणार नाही. पण मला वाटते देशाला स्वातंत्र्य मिळवत असताना काही सहजासहजी कुणालाच मिळालेलं नाही. अनेक लोकांनी हातात्मक पत्करलंय, अनेक लोकांनी प्राणाची आहुती दिली आणि फार कष्टातनं हे स्वातंत्र्य मिळालंय. मला वाटते देश ती स्वातंत्र्य टिकवण्याच्या बाबतीत किती जागरूक आहे, मला वाटतं ह्या वेळेसच्या निकालावरनं बऱ्यापैकी सगळ्याला अंदाज आला असेल. आणि इथं कोणच बालिकेला नाही, इथं कोणच देव नाही. कोण असं समजायचं कारण नाही की मी आलो म्हणजे लोकांना गृहीत धरून कुणालाही राजकारण करता येणं शक्य नाही. त्याची सुलूक लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी दाखवली. मला वाटतंय मी स्वतः काम करताना तर मी कधी असं माझ्या डोक्यात म्हणजे एकदा आमदार झाल्यावर ती थोडं हवेत चालायला चालू करते, दुसऱ्यांदा झाल्यावर तर पुन्हा त्याचं पाय टेकतच नाही, तिसऱ्यांदा तर का पुन्हा विषयच नाही, त्याला वाटतं की काय आपलं जाय सगळं. पण ती कधी हवा कुठल्याही लोकप्रतिनिधीनं डोक्यातनं जाऊ देता मला वाटतं जमिनीवर राहून जमिनीवरच्या लोकांसाठी जर काम केलं तर 100% ते फलदायी असते. तर म्हैसर आता काय एवढ्या वेळात सांगणं शक्य नाही, बऱ्याचशा गोष्टी आहेत. माझं सांगत बसतो तर आपला दिवस इथंच जायचा. त्यामुळं फक्त काही प्रामुख्यानं आलेले अनुभव तुम्हाला सांगितले. अजून एक, आपण आश्वासन देताना सुद्धा जी होईल ती सांगणं गरजेचं आहे. नाहीतर काय असतं, निवडणूक आली का आता माझ्याकडे सुद्धा बरीच ही तुम्ही बघा गावात जाऊ द्या पुढारी निवडणुकीच्या टायमाला त्याला गावकऱ्यांना म्हणा पाऊस येतो, आभाळ लगेच जातो, समुद्र आता उद्या मोठे दुष्काळाला चालू करू, आपण डोंगर तयारच करतो, असं असतंय. मला वाटतं तिथं आपण वाचलं पाहिजे. जी करणं शक्य आहे तीच आपण बोललं पाहिजे आणि जी बोललंय तिथं जीवाचं रान करून ती पाडलं पाहिजे. मला वाटतं ह्याच्या बाबतीत थोडं काय मी अजून नेते मंडळीचा बराच अभ्यास केलाय. 40 वर्ष एकच सांगते ती आणि लोकांना वाटतं ती फार सोफिस्टिकेटेड आहे.
विजन फार त्यांचं प्रगल्भ आहे. असं विजन प्रगल्भ नुसतं सांगण्यानं होत नसतं. आपण प्रत्यक्षात करतो किती, काय त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करतो ह्याच्याकडे पण लोकांचं लक्ष असतंय. पण जर वेळेस लोकांना मुखात काढायचा उद्योग जे असते ती फार काळ काय चलत नाही. त्यामुळे लोकांना जे करणं शक्य आहे तेच आपण सांगितलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच पुढे गेलं पाहिजे. आता मागच्या वेळेस सुद्धा मी मोठ्या ह्याच्यात दिलं 10,000 किती रोजगार तयार करणार कॉन्फिडन्स, पण ती 10,000 रोजगार तयार करायला काय काय करावं लागतं ती पुन्हा लक्षात आली. ती 10,000 रोजगार तयार करणं म्हणजे नुसतं भाषण करून जमत नव्हतं बाबा. त्याच्यासाठी प्रयत्न केले मी राजू सांगतो की अरविंद सावंत साहेब आपले अवजड उद्योग मंत्री होते त्यावेळेस. तुमचं इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोजेक्ट होता ती, आणि तिथं मी त्यांना म्हटलं होतं की साहेब आपल्याकडं पाण्याची कमतरता आहे, त्यामुळे ज्या उद्योगाला पाणी लागणार नाही असा जर व्यवसाय तुम्ही आमच्याकडे आणला तर ती चालू शकते. त्या दृष्टीने बरंचसं पुढे बी गेलो होतो. पण पुन्हा महाविकास आघाडी झालं तिथं दिला राजीनामा, ती बी गेलं सगळी का घटाळून पुन्हा. आणि पुन्हा मग त्याचं मात्र ज्या पद्धतीनं फॉलोअप म्हणणं किंवा आपल्या हक्काचा मिनिस्टर असणं आणि आपण त्याच्याकडनं काम करून घेणं आणि परत अपरिचयाचा मिनिस्टर येणं आणि मग त्याच्याकडनं काम करून घेणं, त्याला बऱ्याचशा गोष्टी त्याला मर्यादा पडतात. आणि आताच्या राजकारणात काय झालंय, सत्ताधारी पक्ष म्हणजे इतका आपण म्हणजे ते डोक्यात गेलंय सगळ्याच्या की ती सत्ताधारी पक्षाचा आमदार खासदार असेल तर त्याच्या मतदारसंघात निधी द्यायचा, विरोधी पक्षाचा असला भले संविधानिक पद असलं तर त्याला मात्र उगा आपलं सौदीच्या लेकरावून त्याला वागवायचं आपलं जसं असं तसं बघ तुझं. आणि आताच्या सुद्धा तुमच्या ह्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात तुम्ही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मला वाटतं प्रत्यक्षात असं नसायला पाहिजे. ठीक आहे, एक 70% 80% तुम्ही त्यांना द्या, आम्हाला 50-60% द्या, 10-20%चा फरक आपण समजून शकतो, पण निवड काहीच द्यायचं नाही आणि दुसऱ्याला भरभरून द्यायचं. मला वाटतं ही वागणं सत्ताधारी लोकांचं सुद्धा योग्य नाही. कुणाची का सत्ता असं ना, कारण कायम कोणच सत्तेत राहत नसते आणि कायम कोणच विरोधात राहत नसते. ही प्रोसेस अखंड निरंतर चालत असते. तर त्याही पद्धतीचं गोष्टी मला वाटतं सुधारणा असणं अपेक्षित आहे. एवढं मात्र आहे, लोकप्रतिनिधी ही पद अतिशय जबाबदारीचं आहे. त्या लोकांचं 5 वर्षाचं भवितव्य आपल्याकडे असते. आता मी एक प्रोजेक्टचा तुमचा अभ्यास केला तर सुरत चेन्नईचं, म्हणजे त्याच्यात किती लोकांचं भवितव्य अवलंबून आहे, किती लोकांच्या जमिनी जाणार आहे, त्यांना मिळणारा जो मोबदला आहे तुमचं. परत आपल्या रेल्वे मार्गाच्या बाबतीत सुद्धा मला वाटतं त्या ठिकाणी आपण स्वतःला ठेवून बघणं गरजेचं आहे की बाबा माझी जमीन चालली स्वतःची आणि त्याला मिळणारा रेट आणि त्या माणसाला मिळणारा रेट, मला वाटतं तिथं आपण त्याची किरकिर मानण्यापेक्षा आपण स्वतःला तिथं ठेवून त्या ठिकाणी ठेवून त्याचा विचार करून आपण त्याच्यातनं सोल्युशन काढणं अपेक्षित आहे. ज्याच्यामुळे आपण बघितलं असं रेल्वे मार्गाच्या बाबतीत सुद्धा बराचसा संघर्ष झाला. पाठक साहेब तिथं कधी कधी आमच्या अंगावर आणलं की ह्यांना प्रोजेक्ट होऊ द्यायचं नाही म्हणून काहीतरी कुठाना काढायला लागले, पण तशी भावना आमची अजिबात नव्हती. आमची भावना इतकीच होती की थेट खरेदीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या रेल्वे मार्गाचं जर भूसंपादन झालं असेल आणि त्या शेतकऱ्याला जर 5 पट मोबदला मिळाला असेल तर मग आपल्या धाराशिवच्या शेतकऱ्यांनी नेमकं काय घोडा मारले की तुम्ही ते चौपटीनं आणि कंपल्सरी ऍक्विजिशननं जी की प्रोसेस तुम्ही थेट खरेदीनं सुरुवातीपासून अंमलबजावणी केली ती तुम्ही अचानकच प्रोसेस बदलली आणि ह्या पद्धतीनं ती घेतली. त्यामुळं शेतकऱ्याचं जिथं नुकसान होतंय त्याच्या बाबतीत मात्र आपण लोकप्रतिनिधी या नात्यानं आम्ही जागृत बी राहिलो, त्याच्यासाठी आवाज बी उठवला. जिथं जिथं काम करणं अपेक्षित आहे तेही केलं. काही लोकांना कोर्टातही पाठवलं, कोर्टाच्या माध्यमातून त्याचे काही निवाडे आले. त्याचा फायदा आपल्या लोकांना भवितव्यावर किंवा भविष्यावर त्यांना मिळणाऱ्या पैशांच्या बाबतीत मोबदल्याच्या बाबतीत निश्चितपणे होणार आहे. अजून एक गोष्ट मला सारखी लक्षात येते की आपल्याकडे कृष्णा मराठवाड्याची कामं चालू आहेत. लोकांच्या जमिनी अधिग्रहण केल्यात, 10-10, 15-15 वर्ष झालं तर त्याचे पैसे मिळत नाही. तर ती सुद्धा आता म्हणजे वॉर फुटिंगवरच की बाबा त्याच्यात सुद्धा प्रोसेस आहे. ती चेन आहे एक तयार केली, जी माणूस विशिष्ट काही प्रकारचं त्यांना निवड दाखवत त्याच माणसाचं कागद घ्यायचा, त्याच माणसाचं कागद पळवायचा, त्याच माणसाची मागणी मंत्रालयातून करायची, त्याच माणसाला मंत्रालयातून पैसे द्यायचे आणि त्याचे पैसे काढून द्यायचे. मी आता काही प्रकरण धक्कादायक आहेत की लँड ऍक्विजिशन उशिरा झालेला असताना मी त्याचा मोबदला मिळालाय पण आधीच्या लोकांचे पैसे अद्यापर्यंत दिलेले नाहीत. मला वाटतं ह्या सुद्धा काही गंभीर बाबी आहेत. मग आता ती घेईल हातावरच घेतलंय ती सगळं, म्हणजे पूर्ण तिची लिस्टच तयार करायची की जिल्ह्यात जेवढ्या प्रकल्प शासनाचे राबलेत आणि ते प्रकल्प राबल्याच्या नंतर जी जमिनीचं अधिग्रहण झालंय त्याच्या उतरत्या क्रमानं किंवा हे जर अधिग्रहण 15 वर्षापूर्वी झालंय त्याला मोबदला मिळाला का नाही टॅब्युलर फॉर्म मध्येच तयार करायचं आणि मग त्या संबंधित विभागाला क्वेश्चनिंग करायची की काय जर आहे. मला वाटतं त्या पद्धतीने गेल्याशिवाय काही ही काम खाता वेगळं होणार नाही. गेल्या निवडणुकीमध्ये 10,000 रोजगार निर्मितीचं जे काही तुम्ही आश्वासन दिलं होतं, प्रयत्न केला काय म्हणून, तसं आम्हाला 3 वर्षापूर्वी संसद दाखवायचे एक आश्वासन दिलं.
सगळ्यांना बघा, तुम्ही मागच्या वेळेस संसद न बघितल्याचा फायदा तुमच्यासाठी तरी तुम्हाला एकाच वेळेस नवीन संसद आणि जुनी संसद दोन्ही बघता येईल. एखादी गोष्ट झाली नाही म्हणून त्याचं आपण वाईट वाटून घेण्यापेक्षा त्याच्यातून चांगलं काय. धाराशिव न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा.